थेट जाऊया चिंतन शिबिरात भुजबळ बोलतायत। निर्णय आपल्याला माहिती असले पाहिजेत, जिल्ह्याचे निर्णय माहिती असले पाहिजेत, राज्याचे सार्वत्रिक निर्णय काय आहेत ते माहिती असले पाहिजे, जो टीका करतायत त्यांना आपल्याला उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे। घाबरून नाराज होऊन हल्ले तर होणार, हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही। लोकशाहीत वामनदादा कर्डक यांनी म्हटलं होतं, हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीच ना आम्हा शिवे, तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे। या तुफानातल्या दिव्यातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचं आहे। आणि त्यासाठी आणखी तुम्हाला सांगतो, परिंदे रुकमत तुझमें अभी जान बाकी है, मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है, आज या कल मुट्ठी में होगी दुनिया, लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है। यूं ही नहीं मिलती रब की मेहरबानी, एक से बढ़कर एक इम्तिहान बाकी है, जिंदगी के जंग में है हौसला जरूरी, जीतने के लिए सारा जहां बाकी है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। घाबरून मागे हटता येणार नाही असं राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात छगन भुजबळ यांचं वक्तव्य आहे। टीका करणाऱ्यांना काय उत्तर द्यावं माहिती असावं, हल्ले होणार, घाबरून मागे हटता येणार नाही असं भुजबळ म्हणतात। नागपूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचं हे चिंतन शिबिर आणि या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आपल्या शेरो शायरीच्या अंदाजात छगन भुजबळ यांनी उपस्थितांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरण्याचा हा प्रयत्न भुजबळांकडून केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।